मी ना आत्ता जातो आणि मम्मीला जाब विचारतो. थांब सौरभ, घाई करू नकोस, कारण विश्वासच्या जीवाचा प्रश्न आहे. विश्वासचा काय संबंध काका? काय बोलताय तुम्ही? हो सौरभ, तू जर आता काय मम्मींना सांगितलंस ना तर विश्वासच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. काका, हे आत्याने मग आत का नाही सांगितलं? ती होती ना तिथे, ती काहीच बोलली नाही. आणि विश्वासचा काय संबंध आहे? तो नव्हता, त्याला कारण सुद्धा मम्मी आहेत. काय? कारण शिवाने विश्वासला कुठेतरी डांबून ठेवले आणि म्हणून काला काय बोलली नाही, कारण मम्मीने विश्वासचा जीव घेण्याची धमकी दिली, म्हणूनच ती गप्प होती. नाही, पण मी नाही गप्पा बसू शकत आता. या सगळ्या गोष्टी ना सगळ्यांच्या समोर क्लिअर झाल्या पाहिजे. आणि मला मम्मीला जाब विचारायचा आहे. हे असं सगळं कसं होऊ शकतं? मला सुद्धा मम्मींना जाब विचारायचा आहे, पण आधी विश्वास सुखरूप घरी येऊन दे. काका, हे सगळं मम्मी आणि आत्याने सुरू केलं असलं ना तरी आता आपण संपवायचं. आपण काय करू शकतो? करू शकतो ना, आपण ठरवलं तर खूप काही करू शकतो. म्हणजे तुम्ही एक काम करा, तुम्ही आता आज जा आत्याकडे, एवढंच करा. तिला टोकाची भूमिका घेऊ देऊ नका. तुम्हाला वाटलं ती काय करते तिला थांबवा, बाकीचं मी बघतो. सौरभ, पण विश्वास? काका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी आहे तोपर्यंत विश्वासला काही येऊ देणार नाही. मम्मी आणि कला त्या नातं विसरले असले ना त्यांचं, तरी मी नाही विसरलो. माझ्यासाठी विश्वास अजूनही माझा भाऊच आहे. सौरभ, आत्तापर्यंत या घरात गुंडगिरी, मारामारी, खून सगळं बघत आलो, पण आपल्याच घरातली माणसं आपल्याच माणसांच्या जीवावर उठतील असं कधी वाटलं नव्हतं. टेन्शन घेऊ नका, मी आहे तोपर्यंत कोणाचाही जीव जाणार नाही. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच तुला सगळं सांगितलं. अजून एक गोष्ट, आपलं जे बोलणं झालं ते कलाला कळू देऊ नकोस. नाही सांगणार, नका टेन्शन घेऊ. तुम्ही जात. तू नाही तर दुसरं कोणीतरी करेल, आणि दुसरं कोणीतरी नाही मिळालं तर मी समर्थ आहे माझ्या वाटेतला काटा बाहेर काढण्यासाठी. काय झालं? मी आत्ता जे ऐकलं ते सांगू का सौरभला? शरद काकांनी जे सांगितलं ते कस्तुरीला सांगायला हवं का? पण माझ्याकडे नीट पुरावा नाहीये, मग कसं सांगू? पुरावा नसताना मी असा आरोप करणे चुकीचं आहे. आणि मला सौरभला त्रासही द्यायचा नाही. कस्तुरी आत्ता कुठे स्वतःसाठी काहीतरी करते, अशा वेळी हे सांगून तिला त्रास द्यायला नको. एकदा पुरावा मिळाला कीच कस्तुरीला सांगेन. पण त्याच्यापासून लपवून ठेवणं पण चुकीचंच आहे ना? काय झालं? कसला विचार करतेस? तुझ्या चेहऱ्यावरच लिहिलंय तू माझ्यापेक्षा जास्त विचार करतोस. काय झालं? नाही ग, काहीच नाही. तुला काही कळलंय का? नाही, तुला काही कळलंय का? मला एका गोष्टीची परमिशन हवी होती. कुठली गोष्ट? मी आजच्या रात्रीपुरतं मम्मींच्या रूम मध्ये झोपायला जाऊ? तुला मम्मीकडे जाऊन झोपायचे? कस्तुरी, का? का वगैरे जाऊ दे ना, मला आजच्या रात्री फक्त कस्तुरी प्लीज. नको. हे बघ, तुला माहिती आहे ना मम्मी आणि तुझ्यात ऑलरेडी प्रॉब्लेम्स आहेत. तिला नाही आवडणार. नको. हो, पण एकदा कस्तुरी, आधीच घरात काय काय चाललंय तुला माहिती आहे ना. ह्या सगळ्या ह्याच्यात अजून राडा नको. ऐक, आपण आज झोपू, येऊ दे, लवकर उठायचे.
कस्तुरी, ए कोण आहे? मम्मी मीच आहे. काय 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 ग काय ग भूतासारखी. सॉरी. एवढ्या रात्रीची इथं काय करती ग? ते तुमची काळजी वाटत होती, भीती वाटली म्हणून आले तुम्हाला बघायला. रात्री 12 वाजता? म्हटलं ना, काळजी वाटत होती. काळजी करायचं काही कारण नाहीये. तुझ्या खोलीत जाऊन झोप. आता काय इथं झोपतीस का काय? चालेल? काय म्हणालीस? चालेल का? आजच्या दिवस झोपते ना इकडे. काही गरज नाहीये. तू तुझ्या खोलीत जाऊन झोप. मी इथं नीट झोपती. मम्मी प्लीज, फक्त आजच्या दिवस. मी गपचूप झोपेन. मी अजिबात त्रास नाही देणार. सांगितलं ना तुझ्या खोलीत जाऊन झोप म्हणून. उघड डोक्याला त्रास देऊ नकोस माझ्या. जा. ते आईची आठवण येत होती आज खूप. आत्ता रात्री 12 वाजता? हो, म्हणून आले मी. आणि मी खरं सांगते, मी अजिबात त्रास नाही देणार. मी गुपचूप झोपून जाईन. प्लीज आजच्या दिवस. तेव्हा काय डोक्यात असतं बाई तुझ्या कस्तुरी. सकाळी उठून सौरभला नाव सांगणार आहे तुझं. आता झोप इथं. ऐक. थँक्यू. उशाला चाकू आहे, दे. घेतला. ओढणी काढ. अशी झोपतीस होय? नाही, काढणारच होते. आधीच सांगते, जर आपण हालचाल झाली तर मला झोप लागत नाही. हालायची सवय आहे का तुला? अंगावर पाय टाकायची नाही. हात गोरायची, रडायची, चालायची नाही. वळवळ करायची. चांगले. हालचाल करू नको, माझी लगेच झोप मोड होती. तेच बांध की आता. माझ्या मानत वळवळतील. लाईट कोण बंद करणार? तुझा काका? आजपासून तुझा खेळ संपला. सौरभ, काय रे, काय झालं? काय नाही, वाईट स्वप्न पडलं. शांत हो. तुला माझ्यामुळे जाग आली का? नाही रे, जाग यायला आधी झोप तर लागली पाहिजे. म्हणजे तू रात्रभर अशीच बसून आहेस? मला खरंच झोप नाही लागली रे. डोक्यात सतत विचार येत होते. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. अरे कसं ठीक होईल? मी एक काम करतो, आज सुट्टी घेतो आणि आपण दोघं मिळून मार्ग काढू. नाही नाही, प्लीज तू सुट्टी घेऊ नकोस. तू हॉस्पिटलला जा. मी बघते सगळं इकडे. अगं घरातली परिस्थिती बघ कस्तुरी, काय चाललंय. तू एकटी कसं हँडल करणार आहेस सगळं?
हे म्हणजे एका वेळेस 2 ऑपरेशन केल्यासारखं आहे. तू करतोस ना एका दिवसात 2 ऑपरेशन, मग हो, पण तेव्हा मला पेशंट्सना काय झालं हेही माहिती असतं आणि त्यांना कसं ट्रीट करायचं हेही माहिती असतं. इथे आपल्या घरात म्हणजे पेशंट्सना काय झालं हेही कळत नाही आणि त्याचा इलाजही माहिती नाही. हो, पण इलाज मी शोधेन. आणि तू विसरतोयस का? हॉस्पिटल फक्त काम नाही, तुझं कर्तव्य पण आहे. मग हॉस्पिटल माझं जसं कर्तव्य आहे ना कस्तुरी, तसं घरातही माझं काही कर्तव्य आहे. हे अशा वेळी बाहेर जाणं मला चुकीचं वाटतं. तुला कधी गरज पडू शकते. अरे पण जेव्हा मला गरज लागेल तेव्हा मी फोन करेन ना तुला. आणि मी फोन उचलला नाही तर मी माझ्या परीने हँडल करेन तेवढ्या पुरतं. कस्तुरी, मम्मी आणि कला त्याही 2 टोकं आहेत. टोकं जमणार आहे का तुला हँडल करायला? सौरभ, तू नको काळजी करूस. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग पण बिण काही नाही, तू उठ आणि हॉस्पिटलला जा पटकन आवर. म्हणजे तू अजिबात ऐकणार नाहीयेस माझं? अजिबात नाही, जा. बरं बाबा, जातो. सौरभ, तू बरोबर बोललास. हे सगळं ना ऑपरेशन सारखंच आहे, पण त्याचा इलाज अजून आपल्याला माहिती नाहीये. पण तू नको काळजी करूस, मी नक्की शोधून काढेन तो. ऑल द बेस्ट. आलोच. कला, ए कला, कला, अगं मी तुला नाश्ता घेऊन आलोय. हे बघ, तुला आवडते ना म्हणून पावभाजी घेऊन आलोय. कला ग उठ, वाजले बघ किती. काय सकाळी सकाळी कटकटे हो. अगं कटकट नाही, पावभाजी आणले. तुला आवडते ना. शरदराव, तुम्ही बाहेर जा बरं. अगं बाहेर झालं काय सांगतेस मला? मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलोय, अजून मी सुद्धा काय खाल्लेलं नाहीये. तुम्हाला खायचं पडलंय. काल माझा तिनं किती अपमान केला विसरले का? किती वेळ डोक्यात ठेवणार आहेस तू? रात्रभर झोपे सुद्धा हेच बडबडत होतीस. तुला एक सांगू, काय आता? सगळं विसरून जा आणि नव्यानं सुरुवात कर. वाघणीच्या शेपटीवर पाय ठेवला जाणार तर ते भडकणारच ना. ती वाघीण असेल ना, तर मी सुद्धा शिकारी आहे. त्या वाघिणीची बाजू घेऊन माझ्याकडे वकिली करायला आलाय ना, तिला जाऊन सांगा का चांगले तरबीज शिकाऱ्याशी गाठ पडलीये म्हणा तुझी. शिकारी सुद्धा तुझा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आता जा, जाऊन सांगा जा. एवढा राग राग करून काय मिळणार आहे तुला? बदला. मी माझ्या अपमानाचा बदला घेणार आणि तो तिचा जीव घेऊन घेणार. आज बोर्ड बरोबर मीटिंग आहे माझी. मोठी प्रोक्युरमेंट आहे, त्याच्याबद्दल चर्चा करायची. अरे वा. सगळे वॉर्ड्स ऑफिसेस रेनोव्हेट करून घ्यायचे. दुसरं आणि काही मशीन्स पण घ्यायचे आहेत. CT MRI. अरे शरद काका, काय हो? नाश्ता कोणासाठी घेऊन गेला होतात? कलासाठी. मग परत का आणला? तिला नकोय. नकोय? नको म्हणजे? कदाचित बरं वाटत नसेल म्हणून नको म्हणाली असेल. मी बघतो. थांब. तिची तिला बाहेर येऊ देत म्हणजे तिला बरं वाटेल. कला, ए कला. त्याला स्वतः खाणार नाही ना मला खाऊ देणार. मम्मी, मी बघून येतो. कदाचित डोळा लागला असेल. ते बाहेर नाही येणार म्हणाले. एवढा माज? काल जे काय घडलं त्यामुळे कदाचित. लाज वाटायला पाहिजे, माज नाही करायला पाहिजे. मी एकदा बघून येते. जाऊ दे. असं वाटत असेल ना तिला, आज दिवसभर कुणी बी तिला काय बी खायला देऊ नका.
म्हणजे आणखी चांगला उपवास घडेल. मी एकदा बोलून बघते त्यांच्याशी. काही गरज नाही आणि आता यापुढे मला या विषयावर चर्चा करायची नाही. चल मी पण निघतो, मला मीटिंग आहे. अरे नाश्ता तर करून जा. करीन नंतर, काळजी करू नकोस. हो पण उशीर होतोय कस्तुरी, मी खाईन, डोंट वरी. कलाला पण अक्कल नाही. मम्मीचा राग खाण्यावर काढायची काय गरज होती? तिच्यामुळे मला सुद्धा काय खाता आलेलं नाही. काय करायचं काय कळत नाही. काका काय झालं, काय बडबडताय? सौरभ, अरे बघतोयस ना कला कशी वागते ती. गप्पा मम्मीने बोलवलं तर बाहेर यायचं होतं ना. कोण समजवणार आता आत्याला? काही झालं ना तरी बाबांचीच बहीण आहे ती. अरे पण त्या आता दिवसभर उपाशी राहणार आहे का? तिच्यामुळे मी सुद्धा अजून काय खाल्लेलं नाहीये. का? अहो तुम्ही खाऊन घ्या ना. तुम्हाला माहिती आहे का, ते एकच व्यक्ती आहे जी आत्याची समजूत काढू शकते, कस्तुरी. मला खात्री आहे ती नक्की आत्याची समजूत काढेल. बरं तुम्ही खाऊन घ्या, नाही तर मम्मीचा राग माहिती आहे ना. हो हो हो, मी जातो आणि खाऊन घेतो. तू हॉस्पिटलला जातोयस का? हो. ठीक आहे, सांभाळून जा. बरं. आत्या, तू कशाला आली इथे? जेवण घेऊन आले. मला जेवायचं नाहीये. हो असं काय करताय? प्रत्येक घरात भांडणं चिडचिड चालूच असते ना. आणि त्यात मम्मी आज जे काही वागल्या ते काही आपल्याला नवीन नाहीये. तुम्हीच जरा समजून घ्या ना आता. किती समजून घ्यायचं ग कस्तुरी? हा, आणि माझी काय चूक होती सांग बरं? माझी फक्त एवढीच इच्छा होती की घरातल्या प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती असावी. कुणी एकमेकांबद्दल काही मनात ठेवू नये, लपवून ठेवू नये. काय चुकलं माझं? पण आत्या, तुमचं चुकलंय असं मी म्हणतच नाहीये. पण तुम्ही मम्मींचा राग जेवणावर नका ना काढू. त्रास कोणाला होताय? उपाशी कोण राहतंय? तुम्हीच ना. जेवून घ्या ना. मी जेवणार नाहीये. सगळं तिच्या मनाप्रमाणे चालू असतं. ती उठ म्हटली की उठायचं, बस म्हटली की बसायचं. चार चौघात ती माझा अपमान करते. मला काही इज्जत आहे का नाही? हा, का गप्प बसायचं? ती अपमान करणार माझा चार चौघात आणि मी का गप्प बसायचं? पण आत्या, तुम्हाला माहिती आहे ना मम्मींचा स्वभाव. आणि स्वभावावर नसतं औषध. तुम्ही समजून घ्या ना. अगं बाई, पण समजून घ्यायला काही मर्यादा असते का नाही? हा, सतत नुसतं पहाऱ्यात जगायचं. उठ म्हटलं की उठा, बस म्हटलं की बसा, जेव म्हटलं की जेवा, जेवण थांबवा म्हटलं का असा तोंडाशी आलेला घास खाली टाका. घर आहे का तुरुंग आहे? असं नका ना बोलू. मग कसं बोलू? हा, तुरुंग नाही तर काय आहे सांग ना. आणि तू नाही का तिच्या तालावर नाचत? तुला पण तेच करावं लागतं ना. या घरात तुझा असा काय निर्णय सांग मला? तू बस गप्प. मी नाही बसणार गप्प. मी नाही म्हणजे नाही जेवणार, ठरलंय माझं. आत्या, मग काय करणार आहात तुम्ही? माफी. जोपर्यंत कमू सगळ्यांसमोर माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी जेवणारच नाही. आत्या, ते जरा अशक्यच वाटतंय मला. कस्तुरी, अशक्य असं या जगात काही नसतं बरं का. मला फक्त एक संधी मिळू दे.
मग तिला कशी अद्दल घडवते ते बघ. आणि तरी सुद्धा तिला अक्कल नाही आली ना, तर मग मी सुद्धा तिला दाखवून देईन का मी सुद्धा भाईची बहीण आहे.